एक आनंद आहे. मागच्या वर्षी मी स्वतः होतो, मागच्या वर्षी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते. आता ह्या टायमाला मंत्री जरी बदलले तरी पण ते सर्व तिघेही आज या कार्यक्रमाला आहे. अशा पद्धतीने आणि त्यांच्याकडनं काय आपण आशा करायची, आपल्याला जे पाहिजे तर ते स्वामी देतात. परंतु यांच्याकडनं राजकीय स्वरूपात काय मिळालेलं आहे, 200 ते 250 कोटी आपल्याला मंजूर झालेले आहे, ते प्रत्यक्षात वाटले गेलेले आहे प्रत्येक स्थानाची उदाहरणं. आणि त्याही पद्धतीने प्रत्येक स्थान आपलं 1650 तीर्थ आहे. आपण असा विचार जर केला तर त्या पद्धतीने त्यांना तो निधी दिलेला आहे. आणि त्याच्याही नंतर अत्यंत महत्त्वाचं एका मराठी भाषेचं वाणी म्हटलेलं आहे, देवाने ती सिंहासनावर बसवली, सर्वज्ञ श्रीचक्र स्वामीने सांगितले तर मराठीची बोले महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राचा इतका मोठा गौरव केलेला आहे, मराठीचा गौरव केलेला आहे. मराठीमध्ये लिहा, मराठीमध्ये वाचा आणि मराठीच्या याच्यामध्ये वागा असा स्वामीचा आदेश आहे. त्याप्रमाणे आज आपल्याला त्यांनी विद्यापीठ दिलेले आहे. आपली काशी आहे, कोणती काशी आहे? रुद्रपूर आहे. आणि रुद्रपूरला ज्या ठिकाणी लीळाचरित्र लिहिलं गेलेलं आहे, त्या लीळाचरित्र संदर्भातून पहिला शब्द स्वामींनी सालबर्डीच्या डोंगरामध्ये सश्याच्या निमित्ताने तो शब्द वापरलेले. आणि मग काय म्हणे, येतं शरण आले आहे काही मरणाचे, तुम्ही शरण आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टीचे धाक नाही, मरण नाही, काही नाही, काही नाही. अशा पद्धतीने जो पहिला शब्द मराठीचा तो स्वामींनी वापरलेला आहे. आणि म्हणून आपल्याला ते विद्यापीठ महानुभाव पंथाच्या साहित्याला, महानुभाव पंथाच्या लिखाणाला, महानुभाव पंथाच्या स्वामींनी केलेले निरूपण त्या निरूपणाला मिळालेलं आहे. म्हणून विद्यापीठसुद्धा सुरुवात झालेली आहे. काय मागायचं आहे आपल्या भक्त करता, आमच्या सर्व साधू संतांकरता, जे पंथाला मानणारे जाणणारे आहे, जे भक्त आहे, जे साधू संत आहेत, त्यांच्याकरता काय आपण स्वतः करता मागतो, मला मुलं पाहिजे, शेच्या पाहिजे, मला अमकं पाहिजे, मला तमकं पाहिजे, ते मिळणार आहे. अजून काय माग तुम्ही याची कनाशीची लीळ आहे. मी नेहमी सांगतो, कनाशीची लीळ एका शब्दामध्ये मागितलेली. कनाशीची लीळा एका शब्दामध्ये त्या ब्राह्मणाने काय मागितलं, मी थोडक्यात बोललो, जास्त वेळ झाले, भरपूर बोललेले, सरांनी भरपूर तुम्हाला सांगितलेले आहे, सर्व लीळा सांगितलेल्या आहे, तत्त्वज्ञानाचे अनुसंधान झालेले आहे, पंथाचं कार्य, स्वामीचं कार्य सगळं सांगितलेलं आहे. ते तुम्ही किती आपल्या या कप्प्यामध्ये जे ज्ञान कप्पा जो आहे ना, त्या कप्प्यात किती तुम्ही ठेवणार आहे, त्याचा किती जीवनात वापर करणार आहे. अशा पद्धतीने तर त्या ब्राह्मण भक्त काय सांगितलं, मुलं बाळ नव्हते, दोघंच पती पत्नी होते. आपण काय बोलतो, मला मुलगा पाहिजे, आमकं पाहिजे, काय, पण त्याने एकच मागितलं का सुनाच्या हाताने तक्र भाग पाहिजे मला. सुनाच्या हाती तक्र भाग म्हणजे सून जर द्यायचं तर मुलगा यायचं, म्हणजे किती गहन शब्द आहे बघा तुम्ही. जे उच्च वर्णाचे जे लोक आहे ना, जे त्यांना काय मागायच्याजवळ हे फक्त एक एवढं मागितलं, मग सुनाचा मुलगा दिला, मग सून दिली, मुलं दिले, मग ताक भागतात, मग शेतं पाहिजे, शेत दिलं, मग ते बांधायचं काय हरकत नाही. मग गाई जर गाई वासर म्हैस म्हशी गाई हे दिलं, हे दिलं, अजून गाई मागा, इतकेच पण आली. मग आपल्या बाबत हे मला मिळालं समाधान आहे. पण स्वामी अजून म्हणतात, पुढे गेल्यानंतर अजून जे ज्या टायमाला गावाच्या बाहेर निघाले, नागणीचं स्थान आहे तिथपर्यंत आले, म्हणजे अजून काय मागा, इथलेच पाहिजे. म्हणजे समाधान जेवढं पाहिजे संसाराला तेवढं मिळालं, तेवढं मिळालं. आणि काहीतरी एवढं गट ओढवून मागता देवाजवळ थोडं, म्हणजे एक सुपारी 5 सुपारी विडा ठेवला आणि मग माझी पिढा जाऊ दे. विडा म्हणजे विडा ठेवतो म्हणजे प्रत्येक कार्याला मला यश द्या, मला दुःख आहे, मला अडचण आहे, मला वाटतं आहे, हे सर्व आपण देवाजवळ. ईश्वरी त्या ठिकाणी तो भगवंत आपलं जाणतं का नाही जाणता नाही. मग सांगितली तर 16 वर्ष स्वामीला पाठ मी दाखवली. असं शिष्यत्व असतं. तो शिष्यत्व आपण तो जर अभ्यास ऐकला असला, ते प्रवचनातून ऐकलं, पोथीतून वाचलं, तर आपण निश्चितच थोडंफार त्यातलं तरी आचरण करू. आणि त्या शिष्याने भांडारेकरच्या ठिकाणी 16 वर्ष स्वामीने पाठ दाखवली नाही. सरळ चालायची पाठ कधी दाखव. नागदेवाचार्याच्या पद्धती अशाच पद्धतीने घडलं. नागदेवाचार्य सुद्धा स्वामींच्या कधी म्हणाले. अशा पद्धतीने पुढे गेल्यानंतर नांदेडला गेले. बघा तुम्ही स्वामी, हे मी थोडं 2-5 मिनिटं जास्त बोलतो, कारण नांदेडला सुद्धा हे आजारी पडले, भांडारेकर राजा पडले. आणि मग म्हणतात आजारी पडल्यानंतर अत्यंतिक शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या अंतःकरणामध्ये जीव निघत आला पोहतो ना, तर स्वामी काय म्हणतात, म्हणजे काही दिवस वाढू का,
त्यांनी सांगितलं परत ही मांडी मिळेल का? म्हणजे स्वामींनी आपल्या मांडीवरती त्यांचं डोकं ठेवलं आणि ते दंडवत बोलत होते प्रणाम. दोघं. योगीराज त्यांनी अंकुलनकर सांगितलं, नाशिक काही फोन होतं करत का? आहे. नाही सांगितलं. ही मांडी जर परत मिळत असेल तर मग मला दंडवत प्रणाम. आयुष्य योगीराज वाढवू का? अंकुलनकर नाशिक नाही फोन सांगितलं. करत आहे. मग त्या टायमाला ते